हेलो गाइस, वेलकम टू माय चैनल शूज वर्ल्ड। सो गाइस, फर्स्ट ऑफ ऑल मैं आप सबसे सॉरी बोलना चाहूंगा बिकॉज मेरे वीडियोस काफी दिनों के बाद आ रहा है। मुझे बहुत से लोगों ने कॉल मैसेजेस किए कि शिव क्या हुआ, कुछ प्रॉब्लम है क्या, वीडियोस नहीं आ रहे। एक्चुअली तो मैं फर्स्ट ऑफ ऑल वो क्लियर कर देना चाहता हूँ। एक्चुअली मेरे दो वीडियोस थे लाइनअप हुए हुए, एक तो एडिट हुआ था, वो मेरे से गलती से डिलीट हो गया। काफी प्यारा वीडियो था बट मैं अभी उसके बारे में जिक्र नहीं करूंगा बिकॉज वो हो गया है। और सेकेंड थिंग, जो एक वीडियो मैंने शूट किया था उसमें थोड़ा सा साउंड के इश्यूज हुए, उसकी वजह से मेरा पूरा वीडियो मतलब खराब हो गया। जो बोलते हैं ना कि मतलब जो कोई पॉइंट्स थे अच्छे, आपको जो पसंद आने वाली चीजें थी वो सारी उसकी वजह से डिलीट हो गई। सो गाइज नो वरीज, अभी अपना ऐसा कुछ नहीं है, अपन फिर से कर रहे स्टार्ट। और इस पर और एक बात मैं बताना चाहूंगा कि आप देख रहे होगे भाई तेरी दाढ़ी कहाँ पे गई। तो गाइज एक छोटा सा मतलब मस्ती वाला सीन हो गया मेरे साथ और मेरा ये हाल हो चुका है। सो गाइज तो थोड़ा सा एडजस्ट कर लेना, नेक्स्ट वीडियोस में आपको दिख जाएंगी आपको जैसा देखना, मतलब अगर अच्छा दिख रहा हो तो आप मुझे कमेंट में जरूर बताना कि अच्छा लग रहा है, बुरा लग रहा है, जो भी हो आपका ओपिनियन मुझे जरूर शेयर करना। अभी बज चुके हैं 11:15, ठीक है। तो आप सोच रहे होंगे भाई ने इतने रात में, एक्चुअली रात आपकी दिख रही नहीं होगी, आपको लाइट वगैरह चालू हो, एक्चुअली रात है, अभी 11:15 बजे और अपने को निकलना है एक हिस्टोरिकल प्लेस पे। और ये प्लेस जो है ना मेरे दिल के बहुत करीब है। एक्चुअली मैं फर्स्ट टाइम जाने वाला हूँ ये चीज पे, ठीक है, जहाँ पे मतलब जाने वाला हूँ वो चीज, वो जगह जो मेरे लिए बहुत स्पेशल रहने वाली है बिकॉज ये हम सबके आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज जी की जगह वो में से एक जगह है जो कि है रायगढ़। यस गाइज, आज अपन विजिट करने वाले हैं रायगड पे एक्चुअली। सो गाइज, मला फक्त एवढं सांगायचं, माझं ना खूप दिवसापासून इच्छा होती की मी महाराजांच्या एखाद्या प्लेसला जायचं। ऍक्च्युली माझ्या इकडे नियरेस्ट एक मंदिर सुद्धा आहे, मी तुम्हाला ते नक्की तुम्हाला दिसेल काही व्हिडिओज मध्ये। बट आज आपण निघालोय आता रायगडसाठी, म्हणजे आपण स्टे वगैरे कुठे काही करणार नाहीये। आज आपण रात्री आता 12-12:30 सगळ्यांनी सांगितलेलं, ऍक्च्युली मीच लेट आहे कारण की मी आत्ताच ऑफिसवरून आलो। म्हणजे आमचा प्लॅन होता ऍक्च्युली जाण्याचं तिथे, बट कन्फर्म नव्हतं की ह्या डेटला जायचं त्या डेटला जायचं। बट आज अचानक भयानक ठरलं की नाही भाई आजच निघायचंय, आज रात्री निघू, दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गड वगैरे आपण हे करू, पाहू वगैरे आणि त्यानंतर लगेच रिटर्न येऊ। सो गाईज आजचो मी स्टार्ट करतोय रायगडापासून। सो आता बघू ही जर्नी कशी होते। फायनली मी निघालोय, तुम्ही बघू शकता। ऍक्च्युली थोडासा झिंझी सारखा लुक केलाय मी थोडा, ठीक आहे, तू ऍडजस्ट करा। आता आपण खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो कोण कोण येतंय आपल्यासोबत, ओके। आणि आपण कोणत्या रूटने जाणार ते तो तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल, ठीक आहे। तर बघूया, बघू शकतात सगळी गँग तिकडे उभी आहे फुल। गाईज हा आहे गौरव पाटील, हा आहे अभिषेक विचारे, हा आहे क्रांतिक नाईक आणि हा आहे उमेश आणि हा आहे हेमंत, जो की गौरवचा फ्रेंड आहे, आता आमचाही फ्रेंड होणार आहे, ठीक आहे। आणि हा गौरव नाईक आहे। इकडे आमचा एक लेट लतीफ आलाय, तेजसजी काट्या, तुम्ही बघू शकतात गौरव पाटील आपले आता व्हिडिओज बनवणार आहे, फुल गोप्रो वगैरे लावलाय। यस यस, 100% लाईक शेअर सबस्क्राईब करा। हे बघा आमचा उमेश शेडुगले, बेकार नादीच करते काय, यावं लागतंय दोडी बुद्रुक आपण सगळे इकडे गाड्या वगैरे लावतोय, प्रॉपरली नारळ फोडू आणि गणपती बाप्पा मोरया करू। सो गाईज आता गाड्या आमच्या रेडी आणि इकडे आमचे माणसं सुद्धा रेडी झालेत सगळे, आणि आता इकडे सगळ्यांची फोटोग्राफी वगैरे चालू, आणि आता आपण इथून निघूया। आता नारळ फोडणारे आमचे गौरवजी नाईक, फायनल गौरवजी नाईक फोडताय, तसंच फोड, चला या फिरवा 3 वेळा फिरव आणि फोड। सो गाईज आता चालू आहे आमची पूजा, नारळ फिरवणं। ये गाईज फेकून दे खायचा नसतो, अबे फेकायचा असं बाई, पूर्ण बघूया आमच्या गाईज। तुला आता पण भेटू थोडं पुढे गेलं, निघालोय तो गणपती बाप्पा मोरया। सगळ्यात पहिले फर्स्ट स्टॉप झाला आमचा इथे, सगळ्यांनी चहा पिता इथे। आता आम्ही ऑलमोस्ट तळोजा MIDC जवळ आहे, ठीक आहे। सो सगळे आता इथे थांबलेत, आता आम्ही इथे चहा वगैरे पिऊ। आणि आता इथे गौरव नाईक यांचा पार्लेजी आणि चहा पद्धतशीर, यस जी माने जिनियस कांताबाई,
कांताचा बर्थडे बाय द वे, सगळ्यांनी आता एक साथ त्याला हॅपी बर्थडे बोलू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर क्रांतिक, हॅपी बर्थडे टू यू. गाईज आम्ही हॉटेल जोगेश्वरीला थांबलोय. आता सगळ्यांचा डिसिजन झाला आहे की इकडे आम्ही मॅगी ऑर्डर केली आहे आणि अर्ध्याने ऑमलेट पाव वगैरे. सो गाईज इकडे ऑमलेट आणि मॅगी आली आहे. गाईज आता पूर्ण पॅक केलंय, बघू शकता. आता परत निघालोय आम्ही. गाईज फायनली आम्ही आता इथे पोहोचलोय, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. बघू शकता गाईज दोघी गाड्या अशा रस्त्यावर लावल्या जसं काय आपल्या वडिलोपार्जित रस्ता आहे आपला हा. अशा प्रकारे गाड्या रस्त्यांवर लावल्यात. तर आता आपण ऑलमोस्ट पोहोचणारच आहेत, थोडा वेळ अजून, मे बी 1 आवर आपण पोहोचून जाऊ. किती 25 किलोमीटर राहिले अजून इथून, मग आपण डायरेक्ट रायगडावर. आता आम्ही पोहोचलो इकडे रायगडाच्या पायथ्याशी. मध्ये ट्रेक आहे. आता आम्ही हा जो आहे ना, हा नवीन बनलेला म्हणजे पायऱ्यांच्या रस्त्याने जातो. इथून खालून घाटाचा जुना रस्ता, पण आम्ही हा चूज प्रिफर करतोय. गाईस सो आता इकडून आपण स्टार्ट करतो. इकडे बघू शकता, जातपात रंग द्वेषपद आणि राजकारण मागे सारूनच गडावर प्रवेश करावा, किल्ले रायगड. मला ऍक्च्युली वेगळंच असं काहीतरी फील होत आहे. फर्स्ट टाइम मी आलोय. सो आता स्टार्ट करू आणि पुढे बघू. थोडं वेळ आता सनराइज होणार आहे, तुम्हाला मे बी दिशा बघायला भेटेल. तो जाम दमायला होते. गाई सनराइज होतं हळूहळू आणि अजून आम्हाला पोहोचायला 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत. बघू शकता तुम्ही, जाम बेकार झाली. इथे उमेश शुक्ले पण आहे, अभिषेक विचारे, क्रांतिक नाईक, गौरव नाईक आणि तेजस पुढे काट्या हे पुढे गेलेत. सो गाईज परत स्टार्ट करतो आता आपण. फायनली आम्ही पोहोचणार आहेत वरती. तुम्ही बघू शकता सनराइज वगैरे होणार आहे. प्रॉपर व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती मस्त वाटतं. इकडे मागे अभिषेक विचारे आणि क्रांतिक नाईक, द वन अँड ओनली बर्थडे बॉय. पक्का दम लागतोय. होईल होईल होईल, 100% होईल. रस्ता बघू शकतो मी. आमचा डॉगेश भाई पण आमच्या सोबत आहे. आता गौरव पाटील पण आलेत, उमेश शुक्ले. आता इलेक्ट्रो पावडर इज्जतीत पिली जाते. आई छत्रपती संभाजी महाराज की गाईज आता 7 वाजता डोर ओपन होणार आहे. 7 वाजता. तर आपण 6:30 नाही 5:45 झाले, 15 मिनिटं राहिले. 15 मिनिटांनी आपला डोर हा ओपन होणार आहे. आपला नाही, गडाचा ऍक्च्युली आपल्या राजाचा गडाचा. सो असा विषय. आता उमेश उगले बनून आलाय मेसी. मेसी द बा. पार्वती गाईज आता फायनली डोर ओपन झालाय, आपण वरती चाललोय. चलो गाईज इकडे आल्यावर ना वेगळी एनर्जी आली, कारण की चढताना खूप दम लागलेला. बट आता आहे ना अशी वेगळी एकदम एनर्जी आली आहे. म्हणजे तुम्ही फील केली असेल किंवा तुम्ही बघत असेल तर नक्की तुम्ही या. आपल्या संस्कृती जी आहे ती जोपासा. इकडे एवढी शांत आहे ना, बोलावंसंही वाटत नाहीये. मी फक्त बघा. हे बघा,
ह्या साईडून ढगांची चादर प्रॉपरली दिसेल तुम्हाला. आणि हे आपलं एक गड किल्ले, आपलं वैभव, महाराष्ट्राचं जगाचं वैभव आहे ॲक्च्युली. पण सध्या याची स्थिती तुम्ही बघू शकता. या साईडला सगळं काही इमारती जुन्या. ॲक्च्युली मला माहीत नाही आहे म्हणून मी तुम्हाला काही असं एक्स्ट्रा नॉलेज नाही देऊ शकत की हेच आहे ते त्याचं, बिकॉज जर काय चुकीचं असेल म्हणजे कोणाला काही वाईट नको वाटायला म्हणून. सो मी जस्ट तुम्हाला दाखवतो आहे. जर मला माहिती भेटली तर मी नक्की ती तुम्हाला शेअर करेन. बट तुम्ही बघू शकतात ह्या साईडला सर्व लांबच लांब तुम्ही बघू शकता सगळीकडे सह्याद्रीच्या रांगा पसरल्या. अर्धं तर त्या साईडला तुम्हाला दिसत नसेल मे बी, पूर्ण ढगांमुळे जास्त ते छोटे छोटे पर्वत आहेत ते दिसत नाही आहेत. ह्या साईडला पण बघू शकता. ॲक्च्युली पण झालेल्या किल्ले रायगड पुण्यभूमीत मी शशिकांत हिरवे या रायगडावर तुमचं प्रथम सहर्ष स्वागत करतो. राजे छत्रपती शिवराय यांना तिवार मानाचं वंदन करतो आणि या रायगड दर्शनाला सुरुवात करतो. तुम्ही याच्या अगोदर रायगड पाहिला असेल किंवा नसेल, पण पूर्ण रायगड पाहायचं आपल्याला. रायगड पूर्ण पाहायचा म्हटलं तर 2 ते 2.5 तास कालावधी लागतो. पण पूर्ण खडा बघायचं म्हटलं तर 3 दिवस पण पुरत नाहीत, एवढा मोठा किल्ला आहे. आज आपण बघणार काय बाळे किल्ला. बाळे किल्ला म्हणजे काय तर किल्ल्यामध्ये असणारा अतिशय महत्वाचा जो भाग असतो त्या भागाला इतिहासात बाळे किल्ला असं म्हटलं जातं. रायगड
सो आता आम्ही इथून डायरेक्ट लवकर फटाफट खाली उतरणार आहे. मग पुढे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. उतरताना मी मे बी शूट नाही घेणार बिकॉज मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे आणि पॉवर बँकने चार्ज होत नाही आहे मोबाईल हीट झाल्यामुळे. सो आता आपण फटाफट जेव्हा खाली उतरेल तेव्हा मी तुम्हाला मग पुढचं काय आहे ते दाखवतो. ठीक आहे, बाय. लंचसाठी म्हणजे खानावळ टाईपमध्ये तुम्ही बोलू शकतात. तिथे थांबलो आम्ही सगळे बसलो इथे. सो आता आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे मागवलं आहे. इथून जेवण करून डायरेक्ट घरी जाणार. माझी बिलकुल इच्छा नाही आहे ब्लॉग शूट करायची बिकॉज एवढी छानवाली झोप आहे. आणि तुम्ही रात्री बघितलं ना, रात्रभर ट्रॅव्हलिंग केली प्लस एवढं थकून लिटरली बाईकवरनं माझे डोळे बंद होता. सो गाईज प्लीज अंडरस्टँड. आता आपण डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू. सो आता आम्ही पोचले परत जिथून आम्ही स्टार्ट केलेलं तिथंच आम्ही पोचलो म्हणजे आमच्या घरी. ठीक आहे, घरी इन द सेन्स कॉम्प्लेक्समध्ये पोचलो. इथून आम्ही स्टार्ट केलेलं आमच्या जर्नीला. सो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट व्हिडिओ पूर्ण बघा. आणि पुढचे येणारे कंटेंट पण खूप छान असणार आहे आणि हेच सगळे असणार आहे त्या व्हिडिओजमध्ये पण. सो गाईज तुम्हाला मजा नक्कीच येणार आहे पुढच्या व्हिडिओजमध्ये पण. सो तोपर्यंत बाय.